मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही कुठलीही मदत मिळाली नसल्यानं त्यात केवळ दुपाटणे आले आहे. तालुक्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, परंतु मोबदला म्हणून हातात फुटके कवडी मिळाली नसल्यानं पीक विमा कवच केवळ शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. सरकारने मोठा गाजावाजा करत ₹1 पीक विमा योजनेची सुरुवात केली. मात्र पावसाळ्यात खरीपाच्या पिकाचं मोठं नुकसान होऊनही विमा तर दूरच, नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नसल्यानं रब्बी हंगामासाठी पीक विमा का काढावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. गतवर्षी रब्बी पिकाचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला होता, मात्र तालुक्यातील काही मंडळात अत्यल्प विम्याची मदत देऊन बोळवण केली, तर काहींना छदामे मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांनी विमा कंपनी व सरकारवर नाराजी दर्शवली आहे. खरीप हंगाम 2023चा पीक विमा आज रोजीपर्यंत आम्हा शेतकऱ्यांना मिळाला नाही. माननीय आमदार साहेब यांनी कलेक्टरच्या दालनात बैठक घेऊन सर्व शेतकऱ्यांना 10 ते 15 दिवसात पैसे देण्याचे सांगितले होते. तरीही कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात, पीक विमा कंपनीवर कारवाई करण्यात आली नाही. आज आम्ही पीक विमा कंपनीकडे न्याय मागण्यासाठी कृषी विभागाकडे आलो असता कृषी विभाग साहेबांनी आतापर्यंतही कंपनीला कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करून कळवलं नाही. आणि खरीप हंगाम नवीन 2024 संपत आला आहे, खरीप 23चेच पैसे मिळाले नाही, म्हणजे कृषी विभाग काय करत आहे हे आमच्या लक्षात येत नाही आहे. त्याने शेतकऱ्याला न्याय कोण देईन हा विचार पडलेला आहे. माननीय आमदार महोदय आणि कलेक्टराचे आदेशाचं कुठेही पालन होताना दिसत नाही आहे. या संदर्भात आपण कंप्लेंट केली आहे का, तक्रारी हो का, कंप्लेंट केली आहे, वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. आमदार महोदयांनी बैठकी लावली कलेक्टर ऑफिसला. कलेक्टर महोदयासमोर 2-3 आमदार होते, भारसाकडे साहेब होते, मिटकरी साहेब आणि हरीशभाऊ पिंपळे. माननीय हरीशभाऊ पिंपळे यांनी बैठक घेऊन स्ट्रिक्ट सांगितलं, जर तुम्ही 10-15 पैसे दिले नाही तर तुमच्यावर FIR नोंदवण्यात येईल, फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, ब्लॅकलिस्ट करण्यात येईल. तरी कंपनीला कोणत्याही प्रकारचा हे पडत नाही आहे. तर शासन हातलप झालेलं दिसत आहे पीक विमा कंपनी पुढे, आणि शेतकऱ्याची लूट करत आहे पीक विमा कंपनी अक्षरशः. शासनाने मोठा गाजावाजा करत ₹1 पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, मात्र खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. खरीप हंगामातून अत्यल्प उत्पन्न आलं आहे. खर्च केलेला पैसा वसूल झाला नसल्याची परिस्थिती आहे. त्यात पंचनामे होऊनही अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याची स्थिती मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागास पाहायला मिळते आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या विषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते, परंतु अंमलबजावणीसाठी उपाययोजना करत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सरकारच्या ₹1 पीक विमा योजनेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे पिकाला दर मिळत नाही, उत्पन्न खर्च निघत नाही, तर दुसरीकडे पीक विमा कंपन्याही भरपाई देत नसल्यानं रब्बी हंगामात का विमा काढावा असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांना पीक विमा देताना सरकारने विमा कंपन्यांकडून भरपाईसाठीच्याही उपाययोजना करून घ्याव्यात. केवळ विमा कंपनी आणि शासनाकडून पीक विमा व नुकसान भरपाईच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.